चहूबाजूला आपण पाहतोय अगदी हिरवी हिरवी ग्रास आहे. हे ते हिरवं हिरवं जे गवत आहे त्यासाठी सुद्धा खूप मेहनत केलेली आहे. सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके नेते छोटम शेठ यांच्या स्वप्नातलं हे मैदान संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये अशी मैदानं आपल्याला पाहायला मिळत नाही, फार कमी पाहायला मिळतात. किंबहुना नाही जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीचं हे मैदान तयार केलं गेलंय. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राजभाषेमध्ये आपल्या शासकीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए मेरे साथ है विकास साखरकर. पहला ओवर लेके आए हैं आदर्श पाटिल और सामने है उनके मृणाल वर्सोलकर. नॉन स्ट्राइक के इन पर बल्लेबाज साहिल. जी हां, पहली ही गेंद पर ब्रांडेड स्ट्रोक मृणाल वर्सोलकर के बल्ले से यह आया 6. सामने असले ना की मृणालची बॅट बरोबर त्याच वेळेला बोलत असते. अतिशय चांगली फलंदाजी महत्त्वाच्या क्षणाला तो करत असतो. कालच्या रात्रीत आपण बघितलं होतं ते परिणाम आणि आता पण सुरुवात तशाच पद्धतीने त्याने केले. पहिल्या चेंडूला त्याचा पेटंट शॉट टेनिस क्रिकेटमधला आपण दाखवला. त्यांनी सरळ भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये 6 धावांसाठी. छक्के के साथ यहाँ पे शुरुआत हो चुकी है. दुनिया की हर जंग वही लड़ जाता है जिसको अपने आप पर लड़ना आता है. अपने आप से लड़ना होगा. और ये देखिए मृणाल वर्सोलकर ने शुरुआत तो बहुत ही बढ़िया की है. इस तरह की शुरुआत हमें बहुत कम देखने को मिलती है, बहुत रेयर देखने को मिलती है, क्योंकि नई गेंद होती है, नए गेंदबाज होते हैं. पहली गेंद कैसे आएगी उसका अंदाज़ा लेना, थोड़ा सा वक्त गुजारना, पिच को पहचानना, पिच के ऊपर बाउंस कितना है, पिच के ऊपर घुमाव कितना है, ये सारी चीज़ें बहुत अहम होती है, इंपॉर्टेंट होती है. मगर यहाँ पे मृणाल मानो डगआउट से ही सेट होकर आए हैं. जी हाँ, इस मतलब फिर से एक बार फॉलिंग स्वीप करने की कोशिश कर रहे थे, मगर वो कनेक्शन नहीं देखने को मिला जो कनेक्शन पहली गेंद पर देखने को मिला था. शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे और बहुत ही बढ़िया फील्डिंग. रन लेने की कोई गुंजाइश नहीं. ये लीजिए, ये तो परोस के दिया. स्लोवर वन था, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर. यासिनजी असा प्रश्न पडतोय मागाच्या 2 ओव्हरमध्ये पूर्ण 2 षटकं ज्याने अतिशय खतरनाक पद्धतीने टाकली होती आदर्श पाटीलने आणि 2 षटकांमध्ये तब्बल त्याने फक्त 11 धावा दिल्या होत्या आणि आता पहिल्याच 3 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. प्रेशर वेगळा असतो प्रत्येक सामन्याचा. सेमीफायनलचा मॅच आहे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा नक्कीच थोडंसं प्रेशर असेल आणि कदाचित मगाशी त्याच्या मॅचमध्ये त्याला धावांचं रोक करायची होती, थांबवायच्या होत्या धावा. नंतरचा सेकंड इनिंगला गोलंदाजी करायची होती त्यामुळे कदाचित फरक पडत असेल. जी हाँ, आपने एग्जैक्टली सही कहा है, क्योंकि बहुत ही अच्छे गेंदबाज है. ये हमने लास्ट मैच में देखा, मैन ऑफ द मैच भी रहे. मगर जिस तरह के बल्लेबाज हैं ना उनके सामने, वो भी एक प्रेशर अलग से होता है, क्योंकि इनको गेंदबाजी करे तो क्या कहाँ करे, क्योंकि वो हर गेंद को कनेक्ट करते हैं और बहुत ही अच्छा करते हैं. मिडल ऑफ द बैट करते हैं और 30 गज का दायरा है तो पीछे की तरफ फील्डर भी नहीं रखा सकते. हाँ, ये देखिए इसमें तो बस स्लोवर वन, मगर आउटसाइड द ऑफ स्टंप बहुत ज़्यादा बाहर वाली ये गेंद थी और बल्लेबाज को मजबूर किया स्क्वायर कट करने के लिए और तेजी के साथ गेंद अंदर की तरफ आई. अब यहाँ पे कनेक्शन हमें देखने को नहीं मिला. गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी, बिंदी गेंद. मगर इस ओवर में अब तक 4 गेंदें फेंकी गई है, 2 छक्के और 2 बिंदी गेंदें. कभी आदर्श यहाँ पे डोमिनेट होते हुए तो कभी भाई बल्लेबाज यहाँ पे हावी होते हुए. ये लीजिए, इसमें तो लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेल दिया है. डीप स्क्वायर लेग सीमारिका के बाहर 4.
अतिशय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते मृणालकडून. गोलंदाज काय वाईट गोलंदाजी करत नाहीये, अचूक टप्प्यावर करतोय, परंतु त्याचा चेंडू जो अगोदरच्या बॅटमध्ये सरळ बॅटने खेळणारे फलंदाज असतात त्यांना वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी करायची असते. मृणाल मात्र आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळत असतो, त्यामुळे त्याचे जे अस्त्रशस्त्र आहेत ती या वेळेला निकामी ठरत आहेत. तोचा प्रत्येक चेंडू आहे तो स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये त्याला यश सुद्धा मिळते. मृणाल प्रत्येक मोठ्या चेंडूवर मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ओहो हो, ये तो देखिए सो सही, इसे हमेशा देखते रहेंगे. ओवर द कवर ब्रांडेड स्ट्रोक, फिर से एक बार 4. इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 20 रन. देखिए विकास, मैं यहां पे जरूर बताना चाहूंगा, अपने दायरे में सिमट के आया है, सब रिवायत से हट के आया है. लोगों को जरा खबर कर दो, शेर वापस पलट के आया है. देखिए विकास, ये इस साल महाड़ में गए थे, वहां पे बहुत ही कमाल का मैच खेला, मगर वहां पे आई बारिश. उसके बाद महाड़ में जुई करके एक गांव है, वहां पे गए, वहां पे फर्स्ट नंबर उन्होंने हासिल किया. उसके बाद पुरार जो कि मानगांव में एक गांव है, वहां पे गए, वहां पे भी फर्स्ट नंबर. और फिर गए थे श्रीवर्धन में और वहां पे भी 1 नंबर. और वहां पे सबसे बड़ी बात ये थी कि टीम के ओनर के लिए बुलेट 350 थी, तो लगातार 3 उन्होंने वहां पे फाइनल जीते थे. और उसके कप्तान थे मृणाल वर्सोलकर. वही कॉन्फिडेंस और वही बल्लेबाजी, वही जज्बा, वही जुनून और वही तेवर लेके आए हैं. इस बार हम देख सकते हैं 20 रन 1 ओवर की समाप्ति के बाद. 20 रन के औसत से अगर रन बनेंगे तो रनों की संख्या कहां नजर आएगी, मगर प्रोजेक्टेड स्कोर ज्यादा मायने नहीं रखता. इसी बीच नए गेंदबाज आए हैं आर्यन खारकर, राइट आर्म राउंड द विकेट. ओहो, बहुत ही बढ़िया गेंद थी. ऑन द राइज खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी और 1 ही रन यहां पे मिलेगा. यश स्पोर्ट्स चोंडी BCC आगरसुरेचा हा संघ आपण बघतो, पहिल्यांदाच त्यांनी कोणत्या तरी लीगमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि पहिल्याच लीगमध्ये त्यांना मृणाल वर्सोलकर या कर्णधाराने सेमी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्या अपेक्षा असतील की नक्कीच फायनलपर्यंत प्रवेश करून फायनलवर वरचष्मा करून पहिल्याच प्रयत्नामध्ये हा चषक आपल्या गावात घेऊन जायचा आहे. परंतु क्या बात है, क्या बात है, नजाकत भरा स्ट्रोक्स, अप्रतिम डोळ्यांचं पारणं फेटारा स्ट्रोक्स, सीमारेषा पार. साखरकर सर, मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा असा स्विमिंग शॉट पाहिलाय. याला म्हणतात स्विमिंग शॉट. नाही नाही, अगोदर सुद्धा आपण मॅचेस बघितल्यात, कालपासून बघितल्यात, परवापासून बघितल्यात, अगोदरपासून, पण एवढा वेगळ्या पद्धतीने अप्रतिम नयनरम्य स्ट्रोक्स बघायला मिळालेला नव्हता. त्या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला आणि क्या बात है, मृणालसाठी हॅट ऑफ या शॉटसाठी. ओहो, गई 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 भैंस पानी में. 4. ये विकास, यहाँ पे मृणाल वर्सोलकर एक अलग ही स्टैंडर्ड सेट करते हुए दिखाई दे रहे हैं कि इस तरह से भी खेल सकते हैं और 30 गज के दायरे को इस तरह से भेद सकते हैं, फाड़ सकते हैं. एक अलग ही नया तरीका यहाँ पे इजाद उन्होंने किया है, ऐसा प्रतीत हो रहा है. ये देखिए फॉलिंग स्वीप, कभी अलग अलग तरह के ये फॉलिंग स्वीप नजर आते हैं, खुद तो गिर जाते हैं. हमने सुरेश रैना को इस तरह से शॉट खेलते हुए देखा है, सूर्या को खेलते हुए देखा है, मगर ये टेनिस क्रिकेट में और फ्लड लाइट में खेलना इतना आसान नहीं होता. जी हाँ, इसमें तो उल्टे हाथ से खेलना चाहते थे, स्विच हिट करने की कोशिश थी, अच्छी सोच थी, क्योंकि वो जानते थे कि गेंद अब ऑप्शन के बाहर ही आने वाली है. अंदाजा तो सही लगाया था, मगर आर्यन खारकर के पास भी अब अच्छा खासा एक्सपीरियंस है
एक बड़े टूर्नामेंट में वो खेल चुके हैं और इसी वजह से बल्लेबाजों को किस तरह से रोका जाए, उनके ऊपर किस तरह से डोमिनेट किया जाए और अलग अलग तरह की आयुध, अलग अलग तरह की शस्त्र उनके पास भी है। आर्यन खारकर, हाँ ये देखिए, ओहो, ये बुरी खबर हो सकती है गेंदबाजी टीम के लिए। हम यही कामना करेंगे, याचना करेंगे कि जल्द से जल्द ठीक हो, क्योंकि अचानक पैर उनका मुड़ गया। वो एंकल जब ट्विस्ट होता है ना तो फिर मुश्किल होता है एक गेंदबाज के लिए। आइए, हमारे फिजियो अगर होंगे तो अंदर जाइए फर्स्ट एड किट लेकर। फिजियो, हमारे जो फिजियो डॉक्टर्स है साई मित्र झिराड के, हमारे फिजियो से निवेदन है की अंदर तुरंत जाए फर्स्ट एड किट लेकर। मगाशी जो कोणीतरी खेळाडूने एक स्प्रे नेलेला आहे तो कृपया आणून द्या लगेच. खेळाडूने नेलेला आहे तो घेऊन या पटकन, लगेच त्याला स्प्रे द्या. चलो तब तक हम यहाँ पर आते हैं भाई, तोपर्यंत इथे येऊया. या ठिकाणी मी मगाशी बघितलं, मॅडम नमस्कार, तुम्ही डान्स करत होतात, पूर्ण एन्जॉयमेंट. आगरसुरे संघासाठी तुमचं खूप मोठं योगदान असं मला वाटतंय. काय म्हणाल, कसं वाटतं ही स्पर्धा आणि काय म्हणाल स्पर्धेबद्दल? हे स्पर्धेचं 5वं वर्ष आहे. स्पर्धेबद्दल बोलायचं तर आता काय सांगणार, अप्रतिम अशी स्पर्धा आहे. आयोजन जर तुम्ही बघाल तर असं आयोजन कुठेच नसतं. रात्रीचे 2:30 वाजलेले आहे तरी पण पूर्ण पावलियन भरलेले आहेत आणि नक्कीच मला असं वाटतं की हे फायनलची ट्रॉफी आगरसुरे चोंडीमध्येच जाणार आहे. क्या बात आहे, आगरसुरे चोंडीमध्ये जाईल ही ट्रॉफी असं तुम्ही सांगितलंय. तुमचा आवडता खेळाडू कोण आहे या संघामध्ये, तुम्ही या ठिकाणी बसलात तर? संघामध्ये मृणाल वर्सोलकर. ऍक्च्युली तो माझ्या मैत्रिणीचा नवरा पण आहे. क्या बात आहे. हो हो, तो मैत्रीण कुठे गेली तुझी? मैत्रीणला आली इथे, ती घरी आहे. तुम्हाला पाठवलंय काय? ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, तो चलिए दोस्तों, रिदम में है बल्लेबाज. इस ओवर में आए हैं 2 चौके. आर्यन खारकर ने अब तक 5 गेंदें फेंकी है. ये देखिए अंतिम गेंद की है गलती, यह गलती करने पर मजबूर कर दिया है आर्यन ने. बड़ी मछली जाल में, मृणाल वर्सोलकर जाएंगे मैदान से बाहर. शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान आदरणीय छोटम शेट यांच्या शुभ हस्ते होईल. डॉक्टर तुषार पाटील. तदनंतर अलिबाग येथून या स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय पांडुरंग म्हात्रे शेठ यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. डॉक्टर तुषार पाटील साई क्रीडा मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत. तदनंतर सन्माननीय पांडुरंग शेठ म्हात्रे यांचा देखील यथोचित मानसन्मान आदरणीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून होईल. कॉमेंट्री बॉक्स. यासिनजी, मगाशी आपण बघितलं मागाच्या मॅच मध्ये सुद्धा 3 षटकार आले होते. मोन्याने आर्यन खारकरच्या गोलंदाजीवर 3 बेधडक षटकार मारले होते आणि नंतर सुद्धा एखादा चेंडू डॉट करून किंवा एक रन्स काढून नॉन स्ट्राईकला जाणं गरजेचं असताना तो बाद झाला होता. आता सुद्धा धावा आल्या होत्या, शेवटचा चेंडू बाकी होता. मृणाल वर्सोलकर त्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न करायला गेला आणि बाद होऊन तंबूत परतला. जी हाँ, आपने सही नोट किया. लास्ट मैच में मोनिया ने जो गलती की थी, मृणाल वर्सोलकर ने वही गलती यहाँ पे दोहराई है. उसे सीखना होगा, उसे उभरना होगा, कैलकुलेटिव बल्लेबाजी करनी होगी. आप जब मैदान पर होते हो, आपके पास शॉट है, मगर शॉट सिलेक्शन होना जरूरी है. यासिन सर थोडा वेळ थांबवतो. सन्माननीय पांडुरंग शेठ म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल आदरणीय छोटम शेठ यांचा सत्कार व्यासपीठावर होत आहे. धन्यवाद पांडुरंग शेठ म्हात्रे आणि सहकारी. यासिन सर. आदर्श पाटिल. जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद 2 खिलाड़ियों के बीच में दरार थी, वहां से गेंद को खेलने की कोशिश की,
मगर लॉन्ग ऑफ के फील्डर की यहाँ पे मैं दाद देना चाहूंगा, एक लंबी दूरी तय की, सही सलामत उस गेंद पर पहुंचे और इसी वजह से जहां पे 4 मिल सकते थे वहां पे मात्र 1 ही रन आता हुआ। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है, मात्र 1 ही रन इस ओवर में बड़े स्ट्रोक की दरकार थी। ये आया फिर से एक बार, ए फलक देख ले इस खिलाड़ी की झलक। 6 रोहितने बऱ्याच आपण बघितलं होतं 2 वर्ष थोडासा इंजरी पासून झुंजत होता आणि बऱ्याच वर्ष त्याचा फॉर्म सुद्धा थोडासा हरवला होता, परंतु मागच्या मॅचमध्ये मृणाल वर्सोलकर बाद झाल्यानंतर त्याने कमान सांभाळली होती आणि आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करून दिला होता। तोच रोहित आल्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय। पुढचा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातात, तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा। एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 36 धावा। देखिए विकास, ये लगातार का 5वां छक्का है रोहित पाटिल का, क्योंकि इसके पहले के मैच में उन्होंने लगातार 4 लगाए थे। ओहो, 6 पे 6 आ सकते थे, मगर यहाँ पे आदर्शवत गेंदबाजी करते हुए दिखाई दिए। आदर्श की खासियत है स्लोवर वन और फास्टर वन को जो मिक्सअप करते हैं, उसके साथ साथ उंगलियां फेरते हैं ना, और ऑफ कटर गेंद उनका स्ट्रॉन्ग जोन है या स्ट्रॉन्ग उनकी एक मार्किंग है। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार, मगर बहुत ही ज्यादा बाहर वाली गेंद, इस मरतबा कट करने में नाकाम रहे। थोड़ा सा तेज तर्रार करने की कोशिश में गेंद टप्पा खाने के बाद सीधी रही और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर। ये अब यहां से क्या दर्शाता है? सिर्फ मनोवैज्ञानिक दबाव, क्योंकि सामने जो बल्लेबाज है वो एक्सपीरियंस बल्लेबाज है, बड़े स्ट्रोक के लिए जाना जाता है और बहुत ही शानदार दिमाग वाले मास्टरमाइंड खिलाड़ी है। किस तरह से मैच को जीता जाता है, किस तरह से मैच को बनाया जाता है, किस गेंदबाज को टारगेट किया जाता है और कितने औसत से खेलना होगा, ये सारे कैलकुलेशन उनके दिमाग में चलते हैं। मगर यहाँ पे आदर्श की भी मैं तारीफ करना चाहूंगा। एक मैराथन ओवर हमें जरूर देखने को मिला, मगर बड़े स्ट्रोक में यहाँ पे डील होने नहीं दी। एक छक्का इस ओवर में जरूर आया है, मगर मात्र एक छक्का और बहुत सारे वाइड उन्होंने डाले, उसके बावजूद उन्होंने रन खर्च किए हैं मात्र 10। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति और 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 13 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अगर इसी औसत से रन बनेंगे तो और 26 रन यहाँ पे जोड़े जाएंगे, यानी कुल मिला के 65 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे। क्या लगता है विकास जी, 65 रन अगर स्कोर कार्ड पर लगते हैं तो एक सेफ या एक फाइटिंग स्कोर, क्या लगता है आपको? 65 धावा म्हणजे सेफ स्कोर आहे, फायटिंग स्कोर आहे, परंतु तो सेफ होणार नाही आहे। कारण शेवटच्या कालच्या रात्री सुद्धा आपण बघितलं होतं, पहिल्या दोन्ही रात्रींमध्ये 2 वाजल्यानंतर 70-75 ह्या धावा सुद्धा चेसेबल होत होत्या आणि त्याच्यामुळे 65 पर्यंत न थांबता कमीत कमी 70च्या आसपास धावसंख्या किंवा 70 प्लस धावसंख्या जमवण्याचं उद्दिष्ट नक्कीच या संघाचा असणार आहे। यस स्पोर्ट्स सोंडी बीसीसी आगरसुरी या संघाचा असणार आहे आणि बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल साहिल मात्रे आणि त्याचा साथीदार। ही जोडी मैदानात आहे आणि अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्या दोघांकडून या संपूर्ण स्पर्धेत बघायला सुद्धा मिळालेली आहे। गोलंदाजीची धुरा आता 4थं षटक बंटी घुगेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे। इस बीच नए गेंदबाज बंटी घुगे ने तो करामत की है, इस खिलाड़ी का कुछ करना होगा। ओहो, मगर जीवन दान, ये लीजिए, किस्मत का सहारा मिला है। इतना आसान कैच जरूर था, क्योंकि बहुत वक्त आपके पास उसे जज करने का। हालांकि वहां पे फील्डर भी तैनात थे, मगर गेंदबाज खुद आए थे उस गेंद के नीचे और उसे जज करने में नाकाम रहे और इसी के साथ एक जीवन दान यहाँ पे मिला है। बंटी घुगे ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, राइट आर्म राउंड विकेट, फिर से एक बार गेंदबाजी करते हुए, सॉरी लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओहो, इस पर दबा आई है गेंद उनके स्लॉट में, पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में। 6
असू दे भारताचा, नाहीतर रोहित पाटील असू दे अलिबागचा आपल्या, आणि मागच्या 2 वर्षांची इंजुरी नंतर आज तो पूर्वीच्या फॉर्मात येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात तो सक्सेस सुद्धा झालेला आहे. परंतु हा स्लोअर वन डिलिव्हरी अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला होता, अंदाज आला नाही फलंदाजाला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे 1 बाउंस हातामध्ये गेलेला आहे. इसके पहली वाली गेंद पर छक्का, इस गेंद के ऊपर बल्लेबाज को दिया है चकमा। यही इस खेल की खूबसूरती है, कभी धूप कभी माया, कभी धूप कभी साया, यही है क्रिकेट की माया। बंटी घुगे जी हाँ फुल टॉस कर बैठे हैं, सही नसीहत वही नतीजा, गेंद सीमारिका के बाहर 6। या वेळेला पंचांचा इशारा येतोय की बॅटिंग रिव्ह्यू, बीमरसाठी बॅटिंग रिव्ह्यू घेतलाय. चला थर्ड अंपायरकडे आपण जाऊया आता. दूध का दूध पाणी का पाणी, ड्रीम्स क्रिकेट की जुबानी. या ठिकाणी आपण बघतोय फ्री हिट होणार का, नो बॉल होणार का. चला पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. विकास दादा, चलो तब तक आपण धनंजय. हां, ओके ओके. व्यासपीठावर उपस्थित या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं आयोजन समितीमध्ये आमचे 2 मित्र या ठिकाणी कार्यरत आहेत आणि स्टेजचा जो जॉब आहे तो यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. असे आमचे 2 सहकारी सन्माननीय निखिल ढगे आणि सन्माननीय स्वप्नील पाटील उर्फ बंड्या यांचा यथोचित मानसन्मान आदरणीय छोटम शेठ आणि साई क्रीडा मंडळाचे सचिव सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. हे पडद्यामागचे हिरो आहेत मित्रांनो, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या करा आमच्या 2 या सहकाऱ्यांसाठी. धन्यवाद. कॉम्बॉक्स. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे इस ओवर की 3 गेंदें अब तक डालनी बाकी है. इट्स अ फेयर डिलीवरी, यानी अब 2 गेंदें शेष. 2 छक्के पहले 4 गेंदों में आ चुके हैं. लास्ट मैच में कमाल की गेंदबाजी करने वाले बंटी घुगे इस मैच में थोड़े से महंगे साबित होते हुए सबमरीन डिलीवरी. टप्पा खाने के बाद गेंद नीची रही, गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, मगर ऊपर से जो शुरुआत देखने को मिली है ना मानी टीम के लिए, बीसीसी अगरसुरे के लिए, क्योंकि 28 रन मृणाल वर्सोलकर ने बनाए थे. ओहो, ये देखिए क्या हुआ है. ओहो, चतुराई, चतुर, चालाक, चंचल और ये चौकस बुद्धि वाला आदर्श. ये देखिए सॉफ्ट डिसमिसल, बहुत बड़ा विकेट. रोहित पाटिल बैक टू द पवेलियन. किती जर आवाज येऊ द्या स्टेडियम मध्ये. कुठे आहेत? हात वरती करा. किती लोक आहेत? कुठे कुठे? त्या साईडला कुठे आहेत? तिथे पाठीमागे जरा हात दाखवा. लेफ्ट साईडला किती लोक आहेत? हात हात एकदा आवाज येऊ द्या. गणपती बाप्पा. रोहित पाटिल से बहुत बड़ी गलती हो चुकी है, क्योंकि इसके बाद और एक ओवर आने वाला था, अर्थात अब 4 ओवर की समाप्ति हो चुकी है. पूरा ओवर बाकी था. 6 गेंदों का सामना किया होता रोहित ने तो रनों की संख्या कहां से कहां नजर आ सकती थी, क्योंकि वो सेट बल्लेबाज थे, उनकी नजरें जम चुकी थी. मगर अब यहां पे नए बल्लेबाज को आते ही बड़े स्ट्रोक खेलना इतना भी आसान नहीं होगा. इस बीच स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है साहिल मात्रे, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी जयेश सुरेकर. फुल टॉस, मगर उसका फायदा उठाने में नाकाम रहे हैं. खेल दिया है उसे कवर क्षेत्र पर, मगर वहां पे गेंद फील्ड होती हुई और इसी बीच मिलेगा मात्र 1 ही रन. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं जयेश कडून जास्तीत जास्त फुटबॉल आपले फुलटॉस चेंडूंचा त्या ठिकाणी
मारा झाला होता आणि त्याच्यावर त्याला अगोदरच्या मॅचमध्ये जास्त फटके पडले होते, परंतु यावेळेला त्याचा एंड चेंज केला आहे कर्णधाराने. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करते. पहिला चेंडूसुद्धा फुलटॉस टाकला होता, परंतु तो ऑफ स्टंपच्या साईडला असल्यामुळे एकच धाव त्या चेंडूवर. पण या वेळेला बॅकफुटवर जातोय, चेंडूला भिरकावून देतोय, सरळ गोलीच्या वेगाने चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार, चौकार. की सहायता से की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 57 रन. बहुत ही इंपॉर्टेंट मैच था. रोहित पाटिल आउट होने के बाद थोड़ा उनके खेमे में सन्नाटा जरूर हमें नजर आया, मगर अनिरुद्ध पाटिल के बारे में जरूर यहाँ पे चर्चा होगी. बहुत ही सुलझे हुए खिलाड़ी है, क्योंकि इस खिलाड़ी को अक्सर मैंने अच्छी बल्लेबाजी अच्छी गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए देखा है, और यहाँ पे वो जिम्मेदारी उन्होंने अपने कंधों पर ली है, ऐसा प्रतीत मुझे हो रहा है, क्योंकि पहली ही गेंद पर चौके से आगाज. पण ही जोडी आहे ना या बीसीसी आगरसुरे संघाची, प्रत्येक मॅचला जे विजेतेपद घेतात त्यामध्ये एका मॅचमध्ये साहिल मॅन ऑफ द सिरीज घेत असतो, तर दुसऱ्या टुर्नामेंट्समध्ये अनिरुद्ध टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज घेत असतो. दोघांची जोडी अतिशय चांगली कामगिरी करत आहे आपल्या संघासाठी सुद्धा, आणि आज या मॅचमध्ये सुद्धा त्यांची जोडीने अतिशय चांगली या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा अप्रतिम अशी कामगिरी करून आपल्या संघाला सेमीफायनलपर्यंत प्रवेश करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जयेश सुरेकरचा हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या ठिकाणी आता क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत. जयेश स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याचा चेंडू योग्य टप्प्यावर अद्यापही पडलेला नाही आहे. जो त्याचा स्वप्नवत टप्पा आहे ना, त्या टप्प्यावर जर गोलंदाजी केली तर जयेशची गोलंदाजी खेळणं खरोखर खूपच अवघड असते, कारण नॅचरल आउटस्विंग त्याला आहे, डावखुरा गोलंदाज आहे. जी हाँ, हवा में गेंद बहुत ऊंची गई है, गेंद के नीचे फील्डर और पकड़ लिया. इसी के साथ साहिल म्हात्रे बैक टू द पवेलियन. गेंदबाजी करने वाली टीम के कप्तान की मैं ज़रूर सराहना करना चाहूँगा. काबिल तारीफ उनका ये मूव था, क्योंकि आपने सही तरीके से नोट किया कि उस एंड से उन्होंने बहुत ख़राब गेंदबाजी की थी, बहुत मार पड़ी थी, एक महंगा ओवर हमें देखने को मिला था. मगर इस ओवर में जयेश सुरेकर को लेके आए हैं. हमसे नज़दीक वाला जो छोर है, जयेश सुरेकर ने पहले 4 गेंदों में मात्र 6 रन खर्च किए हैं अब तक, और एक इंपॉर्टेंट विकेट यहां पे चटकाया है. ऐसा लग रहा था कि ये रनों की संख्या कम से कम 65 और 70 के आसपास नजर आएगी, मगर अब 58 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. मात्र 2 गेंदें शेष. अगर इन 2 गेंदों में बड़े स्ट्रोक नहीं आते तो फिर थोड़ा सा बल्लेबाजी करने वाली टीम के लिए सोचना मजबूर होगा. ये देखिए, ये है उनकी ताकत, ये है उनकी स्ट्रेंथ. जी हाँ, यहाँ पे रन लेने की नाकाम कोशिश, और रनआउट के रूप में एक बल्लेबाज जाएगा मैदान से बाहर. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली तर त्याची फलंदाजाला फलंदाजी करणं त्या चेंडूंवर अवघड होऊ शकतो, आणि हे लागोपाठचे 2 चेंडू त्याचाच प्रत्यय येणारे दिसले होते. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. शेवटचे 2 चेंडू अप्रतिम दर्जाचे टाकले होते. या चेंडूवर सुद्धा उत्तर नव्हतं, परंतु स्ट्राईकवर अनिरुद्ध या वेळेला मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू ऑफ स्टंप वरून आणखी बाहेर जातोय. कॉट बिहाइंडचा अपील केला गेलाय, जोरदार अपील केला गेलाय, परंतु ही स्ट्रॅटेजी सुद्धा असू शकते. कदाचित वाईट बॉल झाकण्यासाठी आपण कित्येक इंटरनॅशनल मॅचमध्ये सुद्धा बघतो, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु तसं काहीही घडलेलं नाही आहे. पंच एक नंबर 1 पॅनल आहे महाराष्ट्रातलं सध्या तरी, जेपी पॅनल. वाईट बॉल. मगर क्रिकेट देखिए विकास, कितना गिरगिट की तरह रंग बदलता है. जी हाँ, इसमें तो डांसिंग डाउन द विकेट, आगे आए अनिरुद्ध के बल्ले से, मेरे ख्याल से अनिरुद्ध के बल्ले से आया है अंतिम गेंद के ऊपर छक्का, और छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग. रनों की संख्या जा पहुंची है 65 रन.
लावण्य दृष्टी मुंबई खारेपाट आणि आर एम सप्लाय झिराड. कर्णधार कॅप्टन समोर यायचंय. दोन्ही संघाचा संघनायक समोर या. लावण्य दृष्टी मुंबई खारेपाट आणि आर एम सप्लाय झिराड. हा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कौल करणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. दोन बलाढ्य संघामध्ये लावण्य दृष्टी मुंबई खारेपाट 11 आपण पाहत आहोत आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी रोशन आणि या ठिकाणी खारेपाट हेड आणि क्या बात आहे, हेड आलेला आहे आणि खारेपाट याने नाणेफेकीचा कौल जिंकला. मित्राला काय निर्णय घेतला, कारण आपण मॅच बघत आहे या ठिकाणी धावा संख्या खूप मोठी होते. तुमची काय रणनीती असेल? आम्ही फिल्डिंग करू फर्स्ट. फिल्डिंग करून 5 ओव्हर आपण आता पाहिले तर 75-60, पण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खूप वेगळ्या लेवलचं क्रिकेट पाहायला मिळतं. या टायमाला 30 फॉर्मॅट असेल की बहुतेक कुठल्या खेळाडूला तुम्ही म्हणजे चान्समध्ये कोणाला पुढे मागे करणार आहात का? आहे तीच टीम राहील आणि 50-55 पर्यंत थांबायचा प्रयत्न करू. नक्की बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि या ठिकाणी यायचे मॅच चालू होते कर्णधार या ठिकाणी आपण मॅच चालू होत्या अगोदर तोपर्यंत आपण तुमची सुद्धा बॅट घेतलेली. यंगस्टर प्लीज जोरदार टाळ्या या यंग मुलासाठी. झिराडचा खरोखर अप्रतिम रविदादा यांचा मुलगा आहे आणि खरोखर जी बॅटिंग मी पाहिली तुझी या अगोदरच्या पहिल्या मॅचमध्ये ज्या ठिकाणी 57 धावा 2 ओव्हरमध्ये 40 आणि आपण त्या पूर्ण केल्या, एक अप्रतिम. पण मात्र आता समोर सिच्युएशन खूप वेगळी आहे आणि जेव्हा जेव्हा झिराडला पर्व पहिलं पर्व तिसरामध्ये संधी मिळाली फायनलमध्ये, पण यंदा पुन्हा संधी मिळते बहुतेक सेमीफायनलमध्ये खेळण्याची, त्यानंतर बहुतेक फायनल. काय वाटतं कसं सिच्युएशन असेल? आणि या टायमाला नेहमी सर्व यंग मुलांना चान्स दिला गेला आहे. यंग मुलांना चान्स दिला गेला आहे, कारण चोडम सेठ म्हणजे काका चोडम काका त्यांचं मी खूप आभारी आहे, कारण त्यांच्यामुळे आम्हाला या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायला मिळतं आणि त्यात मला आज यावर्षी ॲज अ कॅप्टन म्हणून संधी मिळाली. तर त्यांच्यामुळेच आज मी कॅप्टन आहे, बस एवढंच. आणि प्रयत्न करू की समोरचा संघसुद्धा चांगला आहे, तर आम्ही प्रयत्न करू की अजून थोडं आमच्याकडून किती जास्तीत जास्त एफर्ट्स देता येतील, कारण त्यांचा बॉलिंग अटॅक आम्ही बघितला तर बॉलिंग अटॅक त्यांचा खूप चांगला आहे. तर आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू, धन्यवाद तुम्हाला. शुभेच्छा आजच्या मॅचला. खूप चांगली गोष्ट आहे की सर्व यंग मुलांना चान्स आपण पाहतोय. म्हणलं मी जेवढे पण मॅचेस पाहिले त्यामध्ये सर्व यंगस्टार मुलं जी आहेत, जी सिनियर्स आहे, पण यंगस्टार मुलांना आयकॉन म्हणून सिलेक्ट करण्यात आलं आणि त्यांना संधी देण्यात आली आहे. आपण वळूया थेट कॉमेंट्री बॉक्सवर, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा मधुर आवाजामध्ये ऐकूया आजच्या या मॅचची कॉमेंट्री. यस, 66 रनों की जरूरत है और अब मेरे साथ फिर से एक बार जुड़े रहेंगे विकास साखरकर. धन्यवाद यासिन सर. 66 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने खेळण्यास तयार झाले होते. सलामीची जोडी सागर काटकर आणि करण म्हात्रे ही जोडी मैदानात आहे. बघूया कशा पद्धतीने खेळतात. मागच्या मॅचमध्ये सागर काटकर स्वस्तामध्ये बाद झाला होता, मात्र आता या वेळेला त्याला चांगली कामगिरी करून आपल्या संघाची बाजू बलकट करावी लागेल. असं म्हणतानाच पहिला चेंडू खराब पडतोय. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा, षटकार.
तसा फुलटॉस पडला वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आणि तो भिरकावून दिला. दुसऱ्या चेंडूवर बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न कॉट अँड बोल्ड होऊ शकला असता, परंतु चेंडूचा वेग एवढा होता की चेंडू हातातून लगेच निसटला. बालंबाल बचावला जातोय फलंदाज. कॉट अँड बोल्डच्या स्वरूपात बाद झालेला नाही आहे. म्हणजे एक पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आता मात्र त्यांनी स्वतःचं कमबॅक चांगलं केलेलं आहे. प्रेशर हँडल केलेला आहे. पहला ओवर लेके आए हैं साहिल. देखिए विकास, यहाँ पे बल्लेबाजों ने भी बहुत ही बढ़िया शुरुआत की है. ये लीजिए और एक बड़ा स्ट्रोक इसी ओवर में 4. देखणा स्ट्रोक बघायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. एक सुपर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, परंतु अतिशय जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला. पुढचा चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न केला गेला. सुदैवी ठरला फलंदाज की बॅटचा वरचा भाग त्याच्या बॅटला स्पर्श केला नाही चेंडूने, नाही तर तंबूचा रस्ता पकडावा लागला असता. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झालेली आहे. धावसंख्या आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. देखिए विकास, पहले 2 ओवर बहुत ही क्रूशल रहेंगे दोनों भी टीमों के लिए, क्योंकि 13 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. पहले 2 ओवर में अगर 35-40 रन नहीं बने, मानो 20 या 22 रन बने ना, तो फिर एक बार 30 गज का दायरा हटा ना, तो फिर यहाँ पे रन बनाना बल्लेबाजों के लिए मुश्किल हो सकता है. और इसी वजह से शायद मुझे ऐसा लग रहा है कि बल्लेबाज थोड़ा सा रिस्क ले रहे हैं और उनकी भी रणनीति यही होगी कि पहले 2 ओवर में हम 30-35 तक पहुंचे. आणखी एक खराब चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार. षटकार. बॅटिंग रिव्ह्यू घेतला जातो बीमरसाठी. चलो फिर से एक बार, दूध का दूध पानी का पानी. परंतु चेंडू खराब होता. वेगात टाकण्याचा प्रयत्न केला होता. अगोदरचा चेंडू बघितला तर अफलातून चेंडू टाकला होता. एकदम यॉर्कर लेन डिलिव्हरी होती. एक ब्रह्मास्त्र टाकलं होतं. तशाच पद्धतीने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु त्याला थोडासा जास्त एफर्ट्स लावल्यामुळे चेंडू वर गेला थोडासा आणि त्याचा पुरेपूर फायदा सागर काटकरने उतरला. आणि आपण बघतोय समोर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकांची नोंद केली जाते. बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 16 धावा. 16 रन्स ऑन द स्कोर बुक. विकास, यहाँ पे ज़्यादा ताकत लगाने की ज़रूरत नहीं होती है. ताकत से ज़्यादा आपको दिमाग लगाने की ज़रूरत होती है. आपको सही लंबाई और सही दिशा को पकड़ना चाहिए, ना कि तेज़ तर्रार गेंदबाजी. क्योंकि तेज़ तर्रार जब गेंदबाजी करने जाते हो तो ज़्यादा एफर्ट लगते हैं, ज़्यादा ताकत भी खर्च होती है और इस तरह से फिर ख़राब गेंदबाजी होती है और उसका नतीजा फिर यही होता है 6. और इसीलिए अब यहाँ से संभलना होगा, क्योंकि पहले ओवर की समाप्ति के बाद 16 रन आ चुके हैं. जी पर्याप्त सरासरी होती ना, त्याच्यापेक्षा थोड्या जास्त धावा आलेल्या आहेत. म्हणजे चांगली सुरुवात झालेली आहे ती आगर सूर्य संघासाठी. फ्रेशबेक मानी संघासाठी चांगली सुरुवात या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. दुसरं षटक, पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय तो डीप गलीच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीत. सागर काटकर आणि करण म्हात्रेची जोडी आहे. प्रज्वल ठाकूर एक उत्कृष्ट गोलंदाज. मागच्या 2 वर्षापूर्वी आपण बघितलं तर बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट्स या ठिकाणी ठरला होता APL पर्व 3चा. आणि तेव्हापासूनच सर्वांना नाव माहीत झालं होतं की प्रज्वल ठाकूर कोण आहे. त्याचे वडील सुद्धा त्यावेळेला या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी आले होते. त्यांचा सुद्धा सन्मान केला गेला होता. यावेळेला पहिला चेंडू अतिशय योग्य टप्प्यावर टाकला होता. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव मिळाली. धावसंख्या झाली 17 धावा. 66 धावांचं टार्गेट. पुन्हा एकदा तसाच चेंडू होता, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकार.
मैंने तो इसी की बात तो की थी, क्योंकि 30 गज के दायरे में हमें तकरीबन अंदाज़ा आ ही जाता है कि कौन सी टीम हावी होने वाली है। अब 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब प्रज्वल के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव है कि करे तो क्या करे, क्योंकि एक खिलाड़ी डीप मिड विकेट में उन्होंने तैनात किया और दूसरा तकरीबन वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर अब वहां से हटाकर फिर से एक बार डी पॉइंट में खड़ा कर दिया है। मगर आपने बात की थी प्रज्वल को हालांकि मैंने 3-4 साल पहले देखा था। ये लीजिए, और ये आएगा आएगा, यहाँ पे विकेट आएगा, ये फर्स्ट विकेट। ये विकास यहाँ पे क्या हुआ, हालांकि खुद प्रज्वल ठाकुर भी पछतावा कर रहे थे, मगर उनकी ये खासियत है, वो ज़्यादा ताकत नहीं लगाते, ज़्यादा पेस के ऊपर भरोसा नहीं करते। वो गेंद को हवा में लहराने देते हैं और गेंद को घूमने के लिए वक्त देते हैं। और ये यहाँ पे यही हुआ, स्लोवर वन गेंद थी, ताकत के साथ खेलने का प्रयास किया मगर टाइम नहीं कर पाए। गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और मिड विकेट में जहाँ पे फील्डर तैनात किया था उनके हाथों में खेल गए और ये पहला झटका दिया है प्रज्वल ठाकुर के खाते में, ये 1 विकेट। परंतु त्या क्षेत्ररक्षक साहिल जाधव आहे, त्याचं कौतुक करावं लागेल. आपल्यापासून 25 ते 30 मीटर धावत अंतरावर जाऊन त्याने हा झेल पकडला, परंतु त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु का कमालीचा फटका आहे. क्या बात है, लाजवाब, अप्रतिम, दर्जाचा हा स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, तरी सुद्धा डेअरिंग केली, परंतु फटक्यात एवढी अचूकता होती, टायमिंग होतं, ताकद होती ना, की तो चेंडू सरळ सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षकाला सुद्धा त्या चेंडूकडे प्रेक्षक म्हणून बघावं लागलं, अशा पद्धतीचा होता. या षटकारणीची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27. अगोदरच्या चेंडूवर काय झालंय याचं मनावर दडपण न घेता जयेश सुरेकर आला, त्याने बघितलं, त्याने ठोकलं. परंतु क्या बात है प्रज्वल जी, बहुत बढ़िया. कमबॅक करना जानते हैं, कमबॅक कसं करायचं हे प्रज्वलने दाखवून दिलेलं आहे. पुढचा चेंडू भेदक पद्धतीचा ब्रह्मास्त्र क्रिकेटमधील यॉर्कर. उनके पास और कोई चारा भी नहीं था विकास, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने है. जी हाँ, ये देखिए, इस मरतबा तकदीर का सहारा, गेंद ने बल्ले का महीन सा किनारा लिया और शॉट, फाइन लेग शॉट थर्ड मैन के बीच में से निकल गई. लॉन्ग स्टॉप रीजन में 4. या ठिकाणी स्टेडियम मध्ये बसलेला डिफाईन लेग रिजनच्या स्टेडियमच्या पेव्हलियन मध्ये मी बसलेला आहे. काही खेळाडू अजून सुद्धा या ठिकाणी मॅच बघण्यासाठी उपस्थित आहेत. प्रत्येकाचा एक आवडता खेळाडू असतो, त्यामध्ये पण आपण या ठिकाणी काही खेळाडूंना पाहतोय. दादा, आपण या ठिकाणी पाहत आहोत. दादा, आपलं नाव काय? माझं नाव विराज नाकवा. विराज नाकवा. विराज, आपलं कुठून आलात तुम्ही ही मॅच बघण्यासाठी? आम्ही बोडणीवरून आलोत मॅच बघण्यासाठी. बोडणीवरून. साईबाबा बोडणी संघ तर खूप चांगला खेळ होता, पण पराभव झाला, काय सांगाल? काय पराभव झाला चालेल, नेक्स्ट टाइम चांगलं खेळ करण्याचा प्रयत्न करतील खेळाडू, हीच इच्छा आहे आमची. तुझा आवडता खेळाडू कुठला? म्हणजे आपण मॅच पाहतोय ते बघून तुला काय वाटतं, कोण जिंकेल ही मॅच आणि तुझा आवडता खेळाडू कुठला? मॅचचं काही सांगता येत नाही, पण आमचा आवडता मृणाल वर्सोलकर उर्फ घालीन लोटांगण. ओ हो, घालीन लोटांगण नाव आहे मुलाचं. टाळ्या होत्या जोरदार मुलांसाठी या ठिकाणी. ये पहली मर्तबा मुझे भी नाम सुनने को मिला है धनंजय. घालीन लोटांगण
ये नाम मतलब आज से इसका गिरता हुआ, ये मतलब ऐसा मतलब क्यों? ऐसा क्यों वो बोलता है नॉर्थ में घालिन टांगन, जब भी शॉट मारता है घुमा के उल्टा पुल्टा मारता है। उल्टा पुल्टा मारता है। और ये देखो, ये शॉट देखो, ये तो और बड़ा शॉट आता हुआ यहाँ पर 6 रनों के लिए। ओवर टू कमेंट्री बॉक्स। करण म्हात्रे चेंडूवर बघतोय, समोरचा फलंदाज षटकार मारतोय, तो सुद्धा थांबत नाही आहे, 2 स्टेप जवळ पुढे आला आणि चेंडूचं निरीक्षण केलं, बरोबर त्याला हाफ व्हॉलीवर घेतलं आणि दर्शक दीर्घामध्ये षटकारासाठी पाठवून दिला। या वेळेला मात्र चेंडूला चांगला स्ट्रोक्स होता, परंतु रोहित पाटील त्या ठिकाणी तैनात होता, अतिशय चांगला झेल घेतोय आणि संपवतोय करण म्हात्रेचा खेळ। करण म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन। देखिए विकास, यहाँ पे सराहना करनी होगी प्रिंस की, प्रिंस बोकाडे। ये दो भाई है, एक आयुष बोकाडे और प्रिंस बोकाडे अलीबाग कोलीवाड़ा से बिलोंग करते हैं। ज़्यादा एक्सपीरियंस नहीं, मगर खेलने का जज्बा है, जद्दोजहद करते हैं और बहुत ज़्यादा मेहनत करते हैं और डाउन टू अर्थ है। और यहाँ पे एक छक्का लगने के बावजूद उन्होंने बिल्कुल अपना संयम नहीं गवाया, दूसरी ही गेंद के ऊपर उसी बल्लेबाज को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। वेरी वेल डन। मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक धाव देऊन 1 विकेट्स घेतली होती, म्हणजे काय किफायतशीर गोलंदाजी केली होती बघा। परंतु या वेळेला पहिल्यांदा चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर चांगलं कमबॅक केलं, फलंदाजाला हवेमध्ये खेळण्यास भाग पाडलं होतं। त्याच ठिकाणी आपण बघितलं ना, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला होता, त्याच्या हातामध्ये झेल गेला, सरळ त्याच्या हातात गेला आणि फलंदाजाला माघारी सुद्धा पाठवलं। नवीन फलंदाज मैदानामध्ये येते, संघाचा सरदार कॅप्टन आदर्श पाटील। क्या बात है, जेल देण्यास भाग पडते, फलंदाजाला लालच भरी गेंद टाकली होती, बॅटची कडा घेतली, उर्वरित काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं। इट्स अ बिग 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 ब्लो। आदर्श बॅक टू द डगआउट। कहा था कि 30-35 रन बनाना चाहेंगे, शायद वही उनकी स्ट्रेटजी होगी और अपने स्ट्रेटजी के तहत वो सब कुछ अच्छा हो रहा था। पहले 2 ओवर की समाप्ति के बाद 31 रन आए थे, उसके बाद पहली ही गेंद पर छक्का आया था, मगर अब बैक टू बैक 2 बल्लेबाज उन्होंने गवा दिए हैं, हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं। ऑन हैट्रिक प्रिंस बोकाडे। प्रिन्स बोकाडेची हॅट्रिक होईल की नाही यासाठी आपल्याला एक चेंडू थांबावा लागेल, परंतु या ठिकाणी हॅट्रिक मारून आपले स्टेडियम मध्ये बसलेले आहेत सन्माननीय छोटम शेठ। ती मोठी हॅट्रिक त्यांनी मारलेली आहे आणि खरोखर अप्रतिम, लाजवाब। बघूया प्रिन्स काय करतोय, प्रिन्स सुद्धा हॅट्रिक मारणार का? प्रिन्स इज ऑन अ हॅट्रिक। तिसरा चेंडू, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्टेडियम मध्ये। स्लोअर 1 डिलिव्हरी, क्या बात है, अप्रतिम चे गोलंदाजी करतोय आयुष बोकाडे, चांगला गोलंदाज की प्रिन्स बोकाडे चांगला गोलंदाज, याचं विश्लेषण करणं खरोखर खूप कठीण जाणार आहे, कारण दोघांसाठी सुद्धा प्रयत्न असतो मृणाल वर्सोलकरचा की आपल्या संघात घ्यायला पाहिजे। 2 भाई दोनों तबाही, प्रिंस बोकाडे, आयुष बोकाडे। हालांकि उनके पास ना विकास ज़्यादा एक्सपीरियंस नहीं है, हालांकि इन दोनों भी बल्लेबाजों उनको नज़दीक से मैंने इसी साल देखा या उनके नाम मुझे इसी साल याद हुए, मगर वो खेलते रहे, कंटिन्यूसली मेहनत करते रहे
अक्सर कहा जाता है, आपने सुना होगा, पढ़ा होगा, प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट, मगर मैं कहता हूं परफेक्ट प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। उन्होंने परफेक्ट प्रैक्टिस की है और उसका नतीजा आपके सामने। यासिनजी, परंतु हा तुझा अतिशय जबरदस्त चेंडू, अगोदरचा चेंडू स्लोअर वन, ह्या वेळेला रॅपिड ॲक्शनमध्ये गोलंदाजी केली होती, फास्टर वन गोलंदाजी. जयेश सुरेकरला सुद्धा चेंडूकडे बघत बसावं लागलं होतं, कारण जयेशने अगोदरचे चेंडू बघितले होते, परंतु जयेश डावखुरा फलंदाज आहे आणि त्याला लेग ब्रेक टाकणं हे थोडंसं घातक सिद्ध होऊ शकतो, हे सुद्धा माहिती आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूला त्याची मानसिकता ओळखून कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे ह्याचं नक्कीच माहिती आहे. परंतु जयेश सुरेकर या वेळेला त्याच्यावर प्रहार करतोय. बऱ्याच वेळापासून संत राहिलेला खेळ या वेळेला उद्भवतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 44. उर्वरित 2 षटके म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि आवश्यकता आहे 22 धावांची. 12-22 पाणी घेऊन जायचंय स्वयंसेवक. थँक्यू. आपण पुन्हा वळूया या ठिकाणी स्टेडियममध्ये, ज्या डीप स्क्वेअर रिजनच्या दिशेला मी बसलेला आहे. वेलकम भाई, गेल्या टायमाला आपल्या संघाला मी पाहिलं होतं आणि पुन्हा एकदा मानी संघ तुमचा खेळतोय, म्हणजे गावातला संघ खेळतोय. कसं वाटतंय, आपण सपोर्टर म्हणून या ठिकाणी आलात? पर्व तिसऱ्याला माझी टीम होती. आता यावेळेला विवेक म्हात्रेला चान्स दिला त्यांना, पण बरं वाटते. आमची म्हणजे सुपर 4 मध्ये तरी आम्हाला गेलं तरी बरं वाटते. बघू आता नशीब आहे, काही होऊ शकतं आता. दरवर्षी तुम्ही स्पर्धा बघता, खेळता, अजून काही चांगलं करता आलं केलं पाहिजे का, असं तुम्हाला काय वाटतं? चाललंय ते बरं आहे. पुढच्या टायमाचा फॉर्मॅट खूप चेंजेस आहे, माहिती ना मला 2 आयकॉन खेळले जातील. चेंजेस केलेत, पण थोडा प्रॉब्लेम होणार आहे. आपले जे प्लेयर आहेत ते अनसोड होण्याची शक्यता आहे, ते चान्स मिळणं कमी आहे त्यांना. नाही, तसं काय होणार नाही, कारण जे फॉर्मॅट जो सेट होईल ना, कारण सर्वांना संधी मिळेल. कारण हा जो फॉर्मॅट आहे आपल्या ग्रामीण खेळाडूंसाठी, अलिबागसाठीच फॉर्मॅट आहे. त्या पद्धतीने तो फॉर्मॅट सेट केला जाईल, त्या पद्धतीने टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा बोलूया ठीक कॉमेंट्री बॉक्सवर, ज्या ठिकाणी आपण ही कॉमेंट्री करतो. 12 चेंडूमध्ये धावांचा डोंगर आता पुन्हा पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 12 चेंडू, 44 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा 22 धावांची आवश्यकता आहे. प्रज्वल डाकीच्या हातात पुन्हा एकदा कर्णधाराने चेंडू सोपवलाय वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी. पहिल्या चेंडूवर चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. अतिरिक्त धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 45. आता धावसंख्या आवश्यक आहे ती 21. दृष्टिक्षेपात आहे विजय. बघूया सामना दोन्ही संघांच्या बाजूने समसमान आहे, परंतु या वेळेला मोठा स्ट्रोक. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा भेदून प्रेक्षक दीर्घामध्ये. षटकार. असताना दिसतोय, त्याच्यामुळे प्रत्येक स्पर्धेत त्याची सुद्धा वर्णी लागत असते. आल्या आल्या त्याने सुद्धा दाखवून दिलंय की त्याच्या बॅटमधून सुद्धा पॉवर आहे, त्याच्या मनगटात ताकद आहे आणि त्याचाच प्रत्यय दिला. एक जबरदस्त इनसाइड आउटचा फटका त्याच्याकडून बघायला मिळाला होता. चेंडू सरळ गेला तो वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला अतिशय चलाक चतुर बुद्धीने गोलंदाजी केली होती. चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकला होता. फलंदाजाला खेळण्याची संधी मिळाली नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. धावसंख्या आपण बघतोय स्कोअर बुकवर, स्क्रीनवर 51 धावा, 51 रन. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये येतोय चेंडू. हा पॉलीवर घेऊन गोलंदाजाच्या डोक्यावरून प्रेक्षकांमध्ये जाऊन विसावतोय. अतिशय सामन्याला कलाटणी देणारा हा जबरदस्त
फलंदाज जबरदस्त फलंदाजी करतोय. एक चेंडू गेल्यानंतर पुन्हा दुसरा षटकार बघायला मिळते त्याच्याकडून आणि सामन्याची जी रंगत होती ना ती थोडीशी इकडे तिकडे होते कारण धावसंख्या 57 झालेली आहे. आता 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अब ज़्यादा दूर नहीं है जीत से। जीत की सुगंध उनके खेमे में उनके खिलाड़ियों ने सूंघी होगी। आहा, इसी बीच बहुत ही बढ़िया ये गेंद, मगर जीतने के लिए 66 रनों की ज़रूरत। अब मात्र 9 रन चाहिए। 9 रन जीत से दूर है। बहुत मेहनत से यहाँ पे आए हैं। क्या यहाँ पे फिर से एक बार विकास जादू देखने को मिलेगा? कुछ अलग और हटके देखने को मिलेगा? क्योंकि बल्लेबाजों के पक्ष में ये मैच तो झुका हुआ दिखाई दे रहा है। पुन्हा एकदा चांगला चेंडू, लागोपाठचे 2 चेंडू टाकल्यानंतर मानसिक दबाव थोडासा निर्माण होतो. अगोदरच म्हटलेलं आहे क्रिकेट इज अ ग्लोरियस अनसर्टिनिटी ऑफ क्रिकेट. म्हणजे कसं आहे, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही आहे किंवा शेवटची धाव जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये भवितव्य करणं, भाकीत करणं कठीण आहे. धावसंख्या बघा, 2 चेंडू डॉट गेल्यानंतर आता इक्वेशन कशा पद्धतीने आहे, 7 चेंडू 9 धावा. इक्वेशन तसं फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे. परंतु या वेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउटचा स्ट्रोक. चेंडू जातोय स्वीपरच्या क्षेत्रामध्ये. स्वीपर त्या ठिकाणी तैनात होता, त्याला चकून सीमारेषा पार, चौकार. मी ऑन साईड म्हणजे डीप मिड विकेट रिझनला बसलेला आहे. काही प्रेक्षक या ठिकाणी आहेत जे चाहते आहेत. बऱ्याचशा खेळाडूंचे क्रिकेट प्रेमी असतात. दादा, आपला आवडता खेळाडू कुठला आणि आपण कुठून आलात? बोर्डणीवरून ओमकार पाटील. मस्त त्याची चालत नाही आता, पण बघूया. बॅटिंग चालणार त्याची. चालत नाही म्हणजे काय? त्याची बॅटिंग नाही चालत, आता काय करणार? कोणी लिंबू जादू केलाय का काय? असं काय होत नाही रे क्रिकेटमध्ये. आणि तुझा दुसरा आवडता खेळाडू कोण? तुला काय वाटतं कोण जिंकेल ही स्पर्धा? बॅटिंग. बॅटिंग जिंकेल. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? एवढी चांगली स्पर्धा आयोजित केली आहे शेटने, त्याच्याबद्दल काय सांगाल? छोटम शेठ बोलल्यावर तो कोयनेर का हेरा आहे. त्याच्यासारखा इथं कोण नाही बाप. क्या बात है. छोटम शेट तो कोहिनूर का हीरा है, उनके जैसा कोई नहीं है बाप. एकदा पुन्हा बोलूया कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, इसी बीच वाइड का इशारा आया है विकास। अब जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत है। ऐसा बिल्कुल नहीं लगा था कि इतना आसानी के साथ ये मैच जीतेंगे। क्या तुम देख रहे हो कहाँ पे गलती हुई, क्या और होना चाहिए था? क्या बल्लेबाजों की गलती है, क्या गलती हुई है फील्डरों की, क्या लगता है आपको? तशी चुका कोणाच्या नाही आहेत, परंतु फलंदाजांनी जी कामगिरी केली ना, जयेश सुरेकर आला त्याने 2 षटकार ठोकले, विश्वेश पाटील आला त्याने 2 षटकार 1 चौकार ठोकला. या वेळेला सुद्धा जयेश सुरेकरच्या बॅटमधून एक मोठा फटका बघायला मिळाला होता, परंतु कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. अतिशय जबरदस्त मेहनत घेतोय साहिल जाधव, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. प्रत्येक ज्याला फलंदाजीची संधी मिळालेली नाही आहे, गोलंदाजीची संधी मिळालेली नाही, बेस्ट ऑलराऊंडर आहे अलिबाग तालुक्यातील आपला, परंतु त्याला यावेळेला संधी मिळालेली नाही फलंदाजी करण्याची, परंतु तरीसुद्धा क्षेत्ररक्षण करून आपल्या संघाला जिंकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. धावसंख्या 63, 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. परंतु जोपर्यंत जादुई गोलंदाजी आहे ना रोहितची, तोपर्यंत काहीही होऊ शकतं. कारण मागच्या मॅचमध्ये बघितलं होतं आपण, रोहितने अप्रतिम गोलंदाजी केली होती, कोणत्याही फलंदाजाला संधी दिली नव्हती फलंदाजी करण्या मोठा स्ट्रोक्स खेळण्याची. बघूया हे 5 चेंडूंमध्ये 3 धावांचं जे आव्हान आहे ना ते रोखू शकते का? परंतु नाही, कारण विश्वेश आणि त्याचा साथीदार जयेश हे मात्र प्रत्येक चेंडूवर धावा घेत आहेत. परंतु तरीसुद्धा सामना इथेही संपत नाहीये. 64 धावा धावफलकावर लागत आहेत. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 2 धावा. ह्या धावा होणार का? रोहित या 2 धावा रोखणार का? हे द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. येणारे 4 चेंडूमध्ये समजेल की संघ कोणता फायनलमध्ये प्रवेश करतोय. अंतिम फेरीत दाखल होणारा पहिला संघ कोणता बघणार आहोत आपण या काही क्षणातच. पुढचा चेंडू रोहित पाटील याचा जयेश सुरेकरसाठी.
रोहितच्या या चेंडूवर जोरकस प्रहार केला जातोय. एक धाव निघते, झेल होता, झेल सुटतोय आणि अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ फ्रेश बेक हाऊस मानी ठरतोय. पहिला संघ या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5वेचा क्या बात आहे अंतिम फेरीत मानी. प्रवेश करणारा धनंजय. हो नक्कीच, कारण खूप आनंदाची गोष्ट आहे ती संध्याकाळपासून त्यांचे जे ऑनर आहेत या ठिकाणी उपस्थित होते. एक गाणं होऊ द्या जरा जोरात.